माझं नाव आहे आकाश मारुती दनवडे. मी ॲक्च्युली कोकणातून बिलॉंग करतो. माझं BCA झालेलं बेसिकली. सर्वात पहिलं मी मेकॅनिकलमध्ये काम करत होतो. मेकॅनिकल नंतर जसा करोनामध्ये एक पॅच आला, सगळ्यांना काहीतरी नवीन करायची गोष्ट होती. आपल्याला एक IT मध्ये बरंच असं प्रोफेशन वाढत चाललेलं की जेणेकरून बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये जॉब वगैरे चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत होत्या. सो त्यावेळेस मी BCA जॉईन केलं. BCA जॉईन करता करता डिजिटल मार्केटिंगचा आम्हाला तिथे ना एक सब्जेक्ट असायचा. तर त्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट वाटत गेला आणि तो इंटरेस्ट एवढा वाढला की मग त्याच्यामध्ये अजून काहीतरी नवीन शिकता येईल का, कारण कॉलेजेसमध्ये जास्त शिकवत नाही. आणि याच सगळ्या गोष्टी करत असताना माझा एक मित्र आहे तर तो मला भेटला. त्याला मी विचारलं की तू काय करतो, तेव्हा त्याने रोटेबद्दल सांगितलं की मी ते शिकतोय वगैरे. तो बेसिकली त्याचं जेव्हा तो काम करायला ते सगळं बघितल्यानंतर मी एक माझ्या मनात ठरवलं की बाबा आपण रोटेकमध्ये एकदा जाऊन येऊ. रोटेक चूज करायचं एक मोठं रिझन असं आहे की मी बऱ्याचशा प्लॅटफॉर्मला चेक केलं. म्हणजे आपण कसं की एखादी गोष्ट जर करायची म्हटली, कुठे जायचं म्हटल्यानंतर आपण चारही गोष्टी चेक करतो की YouTube चेक करतो, आपल्याला अजून कुठे फ्रीमध्ये कुठे भेटते का, या सगळ्या आपण गोष्टी चेक करतो. तसं मीही केलं. मी फ्रीमध्ये चेक केलं, मी YouTube चेक केलं. युट्यूबला व्हिडिओज एक हफ्ताभर मी त्या सगळ्या व्हिडिओज वगैरे चेक करत होतो की आपल्याला काय कळतंय का वगैरे. पण तेवढा आउटपुट वाटत नव्हतं. म्हणजे व्हिडिओ तर बघायला भेटायचा, सगळं फुल सिनियर भेटायचं, पण त्याच्यामध्ये कसं की मला जर एकदा डाऊट आला तर मी विचारणार कोणाला, किंवा जर मला कुठला क्वेश्चन आहे किंवा काही इन द सेन्स म्हणजे कुठलाही क्वेश्चन असला ना तर मला विचारू शकत नव्हतो मी कोणाला. त्यामुळे मग मला असं फिजिकली कुठेतरी जाऊन आपलं एक वेल ट्रेन आपल्याला कोण करेल, आपल्याला कोण चांगली गायडन्स देईल, त्यासाठी मी ग्रोटिंगमध्ये आलो. जी मला पर्सनली आवडलेली गोष्ट अशी आहे की मला असं वाटत होतं की प्रत्येक गोष्टीत आता BCA बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे मला असं वाटायचं की प्रत्येक गोष्ट फक्त कोडिंग म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये डिपेंड करायचं. आमच्या कॉलेजमध्ये जेवढं मला शिकवलं त्याच्यावरून मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट कोडिंग आणि ते सगळं करत होतं. माझं डोकं एवढं नाही झालं कोडिंगमध्ये. सो बेसिकली सरांनी ज्या टाईपचं मला मेथड शिकवलं, मला माहित नव्हतं की हे एवढं इझी असतं की युट्यूबला ॲड्स रन करणं, त्या स्किपेबल करणं, किंवा मेथड्स असतील. मेथड्समध्ये मग आपण ॲड कशा टाकू शकतो, कोणत्या क्लायंटमध्ये कोणतं आपण त्याच्यामध्ये सगळं करू शकतो, लोकेशन करू शकतो, पेज वगैरे. आणि आपण एवढं टार्गेटिंग करू शकतो की समोरचा माणूस प्रॉपर त्याच माणसाला कशी गेली पाहिजे, आपला पैसा वेस्ट नाही झाला पाहिजे. मुळात डिजिटल मार्केटिंगचा मेन मोटिव्ह काय की आपला जो आपण पैसा जो यूज करणार आहे मार्केटिंगमध्ये तो प्रॉपर वेमध्ये त्या माणसापर्यंत ती व्हिडिओ पोचली पाहिजे आणि त्याच माणसाला ती दिसली पाहिजे की जो की ऍक्च्युअली तो शोधतोय. सो ही गोष्ट मला जी सरांनी शिकवली ना ती मला भरपूर आवडली. सरांची ऑफलाईन ट्रेनिंग, जसं मी कशीच बोललो, युट्यूबला व्हिडिओज बघून सगळ्या गोष्टी करून आहे ना तुम्हाला फक्त त्याचा ओव्हरव्ह्यू कळतो, पण ऍक्च्युअल डीप मध्ये गोष्टी कशा असतात की बाबा हा एखादा पॉइंट आहे समजा की म्हणजे त्याच्यामध्ये एक आता जसं मी शिकलो त्याच्यामध्ये की कॅम्पेन असतं, ऍड सेट आणि ऍड असतात, 3 फ्रेज असतात प्रत्येक याच्यामध्ये. जसं मेटा ऍड, सो मेटा ऍड शिकताना जसं कॅम्पेन चालू केलं तर कॅम्पेनमध्ये आपल्याला ऍक्च्युअल कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी आपल्याला स्किपेबल आहेत, स्किप करायचे, त्याचा काही उपयोग नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या मस्त सांगतात ना की आकाश आप ये ना स्किप करना, इसका कुछ यूज ही नहीं है. अगर आप कोई कैंपेन रन कर रहे हो, अगर मेडिकल का कैंपेन रन कर रहे हो उसमें कुछ अलग बताया है तो कुछ उसका मतलब है ही नहीं, मतलब ही नहीं है. तो वो डिटेलिंग उनका सगळं त्यांचं डिटेल प्रमाणे सांगणं, कोणती गोष्ट तुला करायची, कोणती गोष्ट तुला नाही करायची, आणि जर नाही कळत असेल तर परत विचारणं, परत त्या गोष्टी कधी सांगणं, प्रत्येक गोष्ट अशी एलॅबोरेट करून. जर नाही कळत तर एकदा विचारल्यानंतर ते मग परत सांगतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईन ट्रेनिंगचं पहिलं मोटिव्ह जे मी बघितलेलं आहे, जे मला फील होतं ऑफलाईन ट्रेनिंगमध्ये, मी ना जेव्हा सर शिकवतो त्यावेळेस मी इन पर्सनमध्ये तिथं प्रेझेंट असतो, फिजिकली तिथं प्रेझेंट असल्यामुळे मला आत्ताचा डाऊट आत्ताच विचारू शकतो मी. पण ऑनलाईन ट्रेनिंगला कसं बॅरियर्स येतात, ऑनलाईन बॅरियर्स म्हणजे बऱ्याचशा गोष्टी नेटवर्क इश्यू येतो, किंवा काही गोष्टी मी जर विचारतोय तर सरांना त्या गोष्टी मी असं एखादा शब्द असतो की तो आपल्याला कळायला नाहीये. आणि बऱ्याचदा स्टुडंटचं कसं होतं की एखादी गोष्ट नाही कळली ना तर त्यांना समजवता येत नाही की सर मला ही गोष्ट कळाली नाही म्हणून. पण तीच जर सरांना साईडला घेऊन वगैरे मी सांगू शकतो की सर हे मला इथं प्रॉब्लेम येतो, ऍक्च्युअली मला तुम्हाला समजवता येत नाही की मला काय प्रॉब्लेम आहे किंवा मला काय कळत नाही. पण ही गोष्ट मी जर सरांना डायरेक्टली लाईव्ह दाखवत असेल की माझा इथं असा प्रॉब्लेम आहे, सो तो लाईव्ह प्रॉब्लेम ऍट दॅट स्पॉट तो पूर्णपणे रिझॉल्व्ह होऊ शकतो. त्यांनी कॅम्पेन रन करतात वगैरे, पण रन करताना एज
असा फॅक्टर नाही. त्यांचं एक वेगळं कुठलं तरी मला वाटतं US का कुठली तरी कंपनी होती. त्या कंपनीबद्दल ते सांगताना क्लायंटच्या अशी रिक्वायरमेंट होती की असं असं त्यांना पाहिजे होतं. तर त्यांनी एज आणि त्यांचे जे त्यांना जो एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीतला त्या फील्डमधला जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यानुसार त्यांनी मग कीवर्ड्स वगैरे फ्रेजमध्ये किंवा म्हणजे एक्झॅक्ट मॅचमध्ये काय काय पाहिजे, फ्रेजमध्ये काय काय पाहिजे. सो बेसिकली हे शब्द त्या सरांनी सांगितले तेव्हा आता पटकन तोडत येतं. सो ती जी स्ट्रॅटेजी त्यांनी वापरलेली ना ती एकदम बेस्ट आहे. अहमद सरांचं नेचर फर्स्ट ऑफ ऑल तर एकदम म्हणजे जसं मराठीत आपण बोलतो बाप आहे. अहमद सरांचं नेचर एकदम बाप आहे. म्हणजे की आल्यानंतर जी आपण पॉझिटिव्ह एनर्जी आपण एकमेकांना देतो ना ती कोणत्याही एनर्जी देतो, एक तर भाग नाही तर शिकेल. सरांची ती सवय भारी आहे की प्रत्येकाला नंतर सगळ्यांना हाय हॅलो गुड मॉर्निंग. सो ती पॉझिटिव्ह वाईब येणं त्या गोष्टी एक मॅटर करतात की हा क्लासमध्ये एंटर केल्यानंतर फक्त स्टडी 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 ते बॉदर घेऊन हा नाही आपल्याला आज हे शिकायचं ते शिकायचं असं नाही. फ्री नेचर आहे त्यांचं. आल्यानंतर पहिलं शेक हँड करणं, हॅलो गुड मॉर्निंग आकाश कैसे हो आप, ये सब कुछ मतलब हे सगळं विचारणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या भारी आहेत. त्यातलं त्यात नवीन सरांचं पण तसंच. नवीन सर पण हा आकाश का असं चाललंय काय शेट असं टाईपचं बोललं असतं. मग त्यामुळे ना स्टुडंट आपण हा बाबा आपण यांच्या अंडर असं काम करतोय, बॉदर घेऊन काम करतोय किंवा असं प्रेशराईज होऊन काम इन द सेन्स की हा सर बाबा जरा अशा गोष्टी नाही. एकदम फ्री आहे, फ्रेंड सारखे. कामाच्या ठिकाणी काम, मस्ती ठिकाणी मस्ती त्यांच्यासोबत. पहिली मीटिंग मला आठवतं जी नवीन सरांसोबत झाली. मी फुल त्या झोनमध्ये होतो की मला माझं एक फोकस मी चालू केलेलं की बाबा डिजिटल मार्केटिंगमध्ये आपल्याला जायचं. डिजिटल मार्केटिंगमध्ये आपल्याला आवडतं. हे काम असं आहे की ज्याच्यामध्ये आपण 8 तास 10 तास कंटिन्युअस जरी काम करत असलं तरी मग आपल्याला बोर नाही होत. तिथून माझी जर्नी स्टार्ट झाली. नवीन सरांसोबत बोलणं मला कोर्स सगळं सांगितलं की डिजिटल मार्केटिंगमध्ये एवढं तुला असं सगळं कोर्सेस आम्ही शिकू वगैरे. त्याप्रमाणे अजूनपर्यंत चाललेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत. त्याच्यानंतर माझी अहमद सरांसोबत फर्स्ट मीटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या गोष्टी मला समजवल्या की आकाश आपल्याला आम्ही तुम्हाला एवढ्या गोष्टी शिकवणार आहोत. सो तेव्हापासून डे 1 पासून आतापर्यंत असं कधीच वाटलं नाहीये की सरांनी कुठेतरी काहीतरी हा बाबा हे आज थोडा स्किप करतोय, आज थोडं नको करायला, आज आपण हे करूया, आपण थोडंसं उद्या करू वगैरे नाही. आजची गोष्ट आहे ना आजच शिकवणार. आज आपण शेड्यूल केलंय की आपल्याला हा एवढे टॉपिक कव्हर करायचं ते हे आजच शिकवणार. हे उद्याच्या वरती स्किप करणार. उद्या त्याच्यावरती आपण अॅनलाइज करून त्या गोष्टी आपण काहीतरी त्याच्यातून कळेल आपल्याला. समजा आज एखादं कॅम्पेन रन केलं तर उद्या त्याच्यावरती आपण अॅनलाइज करू की बाबा आपली चूक कुठे झाली. त्या सगळ्या गोष्टी शिकणं या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि अशा एवढ्या फ्रेंडली एन्व्हायरमेंटमध्ये जर त्या गोष्टी आपल्याला शिकता येत असतील सगळ्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला विचारलं पण काय वाटत नाही की सर मला ही गोष्ट कळत नाही. सो एकदम ओव्हरऑल बोलायचं म्हटलं तर एकदम कूल टाईपमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे समजायला इझी आहेत माझ्यासारख्या मुलांना किंवा एकदम फॅमिलीज. हा मी रेकमेंड करतो. काही माझे फ्रेंड्स आहेत त्यांना बोललेलं आहे. आता बरेच जण आपल्या फ्रेंड्स आपल्याला जेव्हा आपण उद्या असतो विचारतात की बाबा तुझं काय चालेल तुझं काय चालेल. तेव्हा मी सांगतो की माझं प्रोटेक्टमध्ये म्हणजे मी डिजिटल मार्केटिंग शिकतो. प्रोटेक्टमध्ये माझं चालू आहे तेव्हा. त्यांनी मला जेव्हा विचारतात की कोण कसं काय वगैरे कसं शिकवतात काय शिकवतात आणि माझं ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघतात तर आपण एखाद्या फ्रेंडला रेफरन्स करतो आणि केलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी.